नमस्कार, मी कल्पना कोलारकर। आज आपण वैभवशाली मोडी लिपीची ओळख करून घेणार आहोत। माझी आणि मोडी लिपीची ओळख मी 10वीत असताना म्हणजेच 1974 साली झाली। तेव्हा बोर्डाच्या मराठी 10वीच्या पेपरमध्ये एक वाक्य लिप्यंतरासाठी येत असे 1 मार्कांसाठी। त्यावेळी उजळणीच्या पुस्तकामध्ये देवनागरी बाराखडी, मोडी बाराखडी, पावकी, निमकी, पाढे असं सगळं येत असे आणि त्या उजळणीच्या पुस्तकातून मी मोडीचा अभ्यास केला होता। 1 मार्कासाठी नाही म्हणणार मी, पण पेपरमध्ये येणारा प्रत्येक प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे हा त्याच्या मागचा विचार होता आणि तिथे माझी आणि मोडी लिपीची ओळख झाली। ह्या ओळखीला आपण तोंड ओळख म्हणू शकतो। त्यानंतर मध्ये बराच काळ गेला। ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, नोकरी झाली आणि पुण्याच्या लक्ष्मी रोडच्या एका पुस्तकाच्या दुकानामध्ये परत एकदा ही मोडी लिपी मला पुस्तकारूपात भेटली आणि माझं मोडीवरचं प्रेम उफाळून आलं। म्हणजे 10वीत असतानाच मला ती आवडलीच होती, तिचा अभ्यास करायचाच होता, पण मधल्या काळामध्ये ते काही झालं नाही आणि ते पुस्तक पाहिल्याबरोबर माझं प्रेम उफाळून आलं आणि तिची संपूर्ण ओळख करून घेण्याचं मी ठरवलं। तीच ओळख आपणा सर्वांना व्हावी अशी माझी इच्छा होतीच। ती माझी इच्छा विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांनी पूर्ण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानून मी मूळ विषयाकडे वळते। मोडी लिपीचा अभ्यास करताना लिपी म्हणजे काय, कोणी शोधली, लिपीची गरज होती का, या प्रश्नांनी डोक्यात घर केलं। त्यांची उत्तरं शोधताना एक संस्कृत श्लोक वाचनात आला। माझं संस्कृत नाही आहे, पण मी तो श्लोक वाचणार आहे। न करिष्यति ब्रह्मा लिखितं चक्षुरुत्तमं तत्रेयमस्य लोकस्य न शुभागतिः। अर्थ असा की ब्रह्माने लेखनकला निर्माण केली नसती तर जगाला ही शुभगती प्राप्त झाली नसती। ह्यातला शुभगती हा शब्द मला फार महत्त्वाचा वाटला। शुभगती याचा मी काढलेला अर्थ असा की लेखनकलेमुळे किंवा लिपीच्या शोधामुळे आपल्याला साहित्याचा आस्वाद घेता येतो, वाचनानंद घेता येतो, लेखन करता येतं, आपले विचार मांडता येतात। जर लेखनकला नसती, जर लिपी शोधली गेली नसती तर हे सगळं आपल्याला करता नसतं आलं। पुन्हा प्रश्न आला, भारतात लेखनकला केव्हा सुरू झाली? तर प्राचीन कालापासून भारतात लेखनकला अस्तित्वात आहेच। 10 लक्ष वर्षापूर्वी तिचा प्रारंभ झाला असं सांगितलं जातं। ब्रह्मदेव आणि सरस्वतीच्या हातातील पुस्तक याची साक्ष आहे। लेखनकलेच्या किंवा लिपीच्या प्राचीनत्वाची ती साक्ष आहे। भाषा म्हटली की बोली, वाचन, लेखन आलंच। भाषा आणि लिपी यांचा फार निकटचा संबंध आहे। भाषेचे बोलण्याची भाषा व लिपी असे 2 प्रकार नसून भाषा आपण बोलतो ती आणि लिपी आपण लिहितो ती। तर लिपी म्हणजे काय? लिपी भाषेचे तोंडी आवाज चिन्हाकृतीत टिपण्याची अथवा लिहिण्याची कला। तर आपण जे बोलतो ते तसंच्या तसं अक्षरांमध्ये लिहितो आणि ते टिपण्याची कला म्हणजे लिपी। आता लिपीचा शोध का लागला? तर लिपीचा शोध युगानुयुगे, पिढ्यानपिढ्या मानवी कल्पना, मतं, विचार व ज्ञान नोंदवून कायम ठेवण्याच्या व इतरांपर्यंत पोचवण्याच्या मनातील इच्छेचा परिणाम आहे। म्हणजे तिचा शोध लागला, ते आपली मतं पुढच्यांपर्यंत पोचावी। आजच्या मोडी लिपीचं भाषण तसंच आहे की मोडी लिपीची माहिती मिळाली आणि म्हणून ती तुमच्यासमोर मी सादर करू शकते आहे। लिपीचा उगम सांगताना एक संस्कृत श्लोक सांगितला जातो। षण्मासिके तु समये भ्रांती संजयते यतः धात्राक्षराणि सृष्टानि पत्रारूढान्यतः परा। याचा अर्थ असा की 6 महिन्यांनंतर मानवाची स्मृती भ्रमित होऊ लागते, मानव थोडं थोडं विसरू लागतो,
म्हणून ब्रह्माने पत्रावर, भुर्जपत्रावर, कागदावर लिहिण्याची अथवा कोरण्याची अक्षरे निर्माण केली. मग अशा किती लिपी आहेत? तर इसवी सन 308 मध्ये भाषांतरित झालेल्या ललित विस्तार या तथागत बुद्धांच्या चरित्रात 64 लिपींची यादी आहे. या यादीत ग्रंथकारांना ज्ञात अशा सर्व भारतीय व परदेशी लिपींचा समावेश आहे. त्यांचे विभिन्न धर्माच्या, प्रदेशाच्या, पंथाच्या व मानव वंशाच्या आधारे वर्गीकरण आपण करू शकतो. त्यातील काही लिपी कला, गणित, सांख्यशास्त्र, ग्रंथलेखन, कोरीव लघुलेखन आदीसाठी असून अन्य शोभादायक, आकर्षक लिपी होत्या. या प्राचीन लिपींपैकी मोजक्याच भारतीय लिपींची आज आपल्याला माहिती मिळते. त्यातली पहिली लिपी आहे सरस्वती सिंधू. सरस्वती सिंधू सभ्यता प्राचीन सुसंस्कृत भारतीयांची असल्याने ही लिपी त्यांनीच सुरू केली, विकसित केली, उपयोगात आणली आणि प्रसृतही केली, प्रसारही केला तिचा. ही लिपी वैदिक ब्राह्मी व अशोककालीन ब्राह्मी यांना जोडणारा दुवा आहे असं म्हटलं जातं. दुसरी लिपी ब्राह्मी लिपी. ही लिपी सर्व भारतीय लिपींची जननी आहे. ऋग्वेदीय ब्राह्मी जगातील सर्वप्रथम लिपी ठरते व ती भारताची सर्वोत्तम व सर्वाधिक लोकप्रिय लिपी होती. तिसरी लिपी आहे खरोष्टी लिपी. खरोष्ट नावाच्या एका श्रेष्ठ विद्वानाने ही लिपी सुरू केली असं म्हणतात. खरोष्टी म्हणजे खरं पोस्त, गाढवाचे चामडे, त्यावर ही लिहिली जात असे आणि या लिपीच्या वर्णाक्षरांचे गाढवाच्या ओठाप्रमाणे विचित्र बाह्यरूप असल्याने तिला खरोष्टी असं म्हणतात. आणि चौथी लिपी सापडते जी आपण नेहमी वापरतो, देवनागरी लिपी, जी बाळबोध लिपी म्हणून ओळखली जाते. 10व्या शतकापासून भारताची ही प्रमुख लिपी आहे. देवनागरी ब्राह्मीपासून विकसित झाली. आज आपण ज्या लिपीचा वापर करतो, जी लिपी वापरतो तीच देवनागरी लिपी. देवनागरीची घसाटी शैली म्हणजे गुजराती, महाजनी, तसाच देवनागरी लिपीचाच मोडी हा त्वर्य किंवा कर्सिव्ह पर्याय. इंग्रजीमध्ये लपेटी लिहिण्यासाठी जशी कर्सिव्ह वापरली जाते तशी मराठीमध्ये देवनागरी अथवा मराठी भाषेची कर्सिव्ह लिपी म्हणजे मोडी लिपी. आपण जाऊया मोडी लिपीकडे. शिवशाहीर इतिहासतज्ञ बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, मोडी लिपीविषयी म्हणतात, मोडी लिपी ही महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची मौल्यवान खासियत आहे. पैठणची पैठणी, हिरमुजी मोत्यांची नथ, लष्कराच्या आघाडीवर डोलणारा जरीपटका आणि जेवणातील पुरणपोळी ही जशी महाराष्ट्राची खास वैशिष्ट्ये, तशीच मोडी लिपी हे महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य. मग ही मोडी लिपी नेमकी केव्हापासून सुरू झाली, कोणी सुरू केली? तर याचं उत्तर असं आहे की याबद्दल एकमत नाही आणि ती केव्हापासून सुरू झाली, तिचा उगम कसा झाला याचं उत्तर सापडत नाही. पण त्याच्याबद्दल अनेक मतं दिली जातात. या लिपीचा उगम हजारो वर्षांपूर्वी सांगितला जातो. मौर्य वंशाचे चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांच्या काळात मोडी अस्तित्वात होती. मौर्याची लिपी म्हणून मोडी असं म्हटलं जाऊ लागलं, पण लिपीकारांना हे मान्य नाही. साधारणपणे 12व्या शतकापासून मोडी लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. यादवांचे साम्राज्य 3ही समुद्रांना जाऊन भिडले, त्यामुळे कारभारही मोठा होता. राज्यकारभाराच्या दैनंदिन कामात देवनागरी लिपीत काना, मात्रा, वेलांटी, इकार इत्यादी देताना प्रत्येक वेळेस हात उचलावा लागत असे. त्यामुळे बराच वेळ वाया जात असल्याने जलदगतीने लिखाण व्हावे म्हणून शीघ्र लेखनासाठी शोधून काढलेली लिपी म्हणजे मोडी. इसवी सन 1260 पासून हेमाद्री म्हणजेच हेमाडपंत देवनागरीचा महामंत्री होता. ह्याचे मूळ नाव हेमाद्री पंडित.
दप्तराचे काम त्याचेकडे होते. हा कर्णाधिपाच्या हुद्द्यावर असताना यादवांच्या राज्याचा विस्तार फार वाढला. त्यामुळे दरबारचा राजकीय पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात करावा लागत असे. खरं म्हणजे हेमाद्री पंडिताबद्दल बरंच काही सांगण्यासारखं आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्याला माहीत असलेल्या लिपी, त्यांनी चालवलेला राज्यकारभार, त्यांनी राज्यात केलेल्या सुधारणा, बरंच काही. पण सध्या मोडीबद्दल एका लेखणीच्या टाकाने थोड्या वेळात पुष्कळ मजकूर लिहिता येईल अशा लिपीची हेमाद्रीस गरज भासली. त्याच्या दांडग्या विद्याव्यासंगामुळे ब्राह्मी लिपीतून निर्माण झालेल्या बहुतेक लिपी त्याच्या परिचयाच्या होत्या. हेमाद्री पंडिताने राज्यात अनेक सुधारणा घडवून आणल्या. सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यातील पत्रव्यवहार झपाट्याने व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करून त्याने मोडी लिपी वापरायला सुरुवात केली, तिचा विकास करायला सुरुवात केली. त्यांनी निर्माण केली असं म्हणता येणार नाही, कारण त्याबद्दल एकमत नाही. हेमाडपंताने लंकेतून ही लिपी आणली असे लोक म्हणतात, परंतु लंकेची सिंहली आणि मोडी लिपीच्या वर्णांमध्ये मुळीच साम्य नाही. त्यामुळे हे मतही मागे पडतं. अनेक लिपींमध्ये दोन शैली असल्याचे दिसते, एक सुवाच्य लेखनासाठी आणि दुसरी जलद लिखाणासाठी. मोडी ही देवनागरीची जलद लिपी आहे. पर्शियन भाषेत शिकस्ता नावाची एक जलद लिपी रूढ आहे. तिच्यावरून हेमाडपंताला ही कल्पना सुचली असणे शक्य आहे असे मत V.K. राजवाडे यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रख्यात चिटणीस बाळाजी आवजीचे नावही या संदर्भात घेतले जाते, परंतु बाळाजी आवजीच्या पूर्वीचे हजारो मोडी कागद उपलब्ध आहेत. कदाचित त्यांनी मोडी लिपीत बदल करून अधिक वळणदार स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असणे शक्य आहे. थोडक्यात काय तर हिचा उगम कसा झाला आणि कोणी केला याचं उत्तर मात्र सापडत नाही. मग हिला मोडीच का म्हणतात? घाईने आणि धावत्या पद्धतीने ती लिहिली जाते. तिची अक्षरे मोड देऊन बदललेली आहेत म्हणून तिला मोडी लिपी म्हणतात. ओळ न मोडता लिहिता येणारी ती मोडी. ओळ न लिहिता, आमच्या लहानपणी पाटीलेखन असायची आणि लेखणीने पाटीवर एक रेघ मारून घ्यायची, अक्षर लिहायचं, शब्द लिहायचं आणि ते अक्षर लिहून झाल्यानंतर पुसून टाकायचं. बाजूची रेष एकत्र येऊ नये म्हणून ती बाजूची रेष पुसून टाकायची. तर जिथे ज्या लिपीमध्ये ओळ न मोडता लिहिता येते, कारण मोडीचं वैशिष्ट्य आहे शिरोरेघ. शिरोरेघ मोडली जात नाही, सलग एक शिरोरेघ लिहून सुरुवातीच्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत त्या रेषेवर लिहिलं जातं. म्हणून ओळ न मोडता लिहिता येणारी ती मोडी असं V.K. राजवाडे म्हणतात. मोडी ह्या शब्दाच्या अर्थाचा वाचक शब्द म्हणजे समानार्थी शब्द संस्कृतात किंवा महाराष्ट्री जिच्यापासून मराठीचा उगम झाला ती. मोडी हा शब्द फारशी सिकस्ताचे भाषांतर आहे. तर मोडी वापरण्याचं उद्दिष्ट काय? खरं म्हणजे येऊन गेलं आहे, पण उद्दिष्ट असं आहे की बाळबोध अक्षरे अतिशय सुटी लिहावी लागत असत, मोकळी लिहावी लागत असत. एकच अक्षर लिहिताना लेखणी वारंवार उचलावी लागते. ह्याच्यासाठी एक उदाहरण देता येईल की एकच अक्षर लिहिताना पौ हा शब्द लिहिताना 6 वेळा देवनागरीमध्ये लेखणी उचलावी लागते आणि मोडीमध्ये मात्र शिरोरेषा आखून घेतली तर एकदाच तो शब्द एकाच ह्याच्यात लिहिता येतो. साहजिकच त्यामुळे लेखनाचा वेग मंदावतो. त्याचप्रमाणे अक्षरावर दिली जाणारी रेघ, काना, मात्रा, वेलांटी, विरामचिन्ह सुद्धा द्यावी लागतात. त्यामुळे जलद लिखाणासाठी मोडीचा वापर सुरू झाला आणि जलद लिखाण हेच तिचं उद्दिष्ट आहे. मोडीची वैशिष्ट्ये. देवनागरीची जरी असली ती देवनागरी
अक्षरांनाच वळण देऊन जरी मोडी लिपी सुरू केलेली असली तरी तिची काही विशेष अशी वैशिष्ट्ये आहेत. मोडी लिपी हात न उचलता लिहिता येते. रेघेच्या आधीच सांगितलं मी, रेघेच्या आधीच्या टोकापासून सुरुवात केली तर रेघेच्या शेवटच्या टोकापर्यंत सरसगट ती लिहिता येते. त्यामुळे वेगाने लिहिता येते. लेखणीचे टोक न उचलता लिहिली जाते. ज्यांना देवनागरी लिपी येते त्यांना मोडी अवघड नाही. मोडीतील वळणे गोलाकार असतात. काना खालून वर जातो. देवनागरीमध्ये आपण वरून खाली काना आणतो, मोडीमध्ये खालून वर जातो. प्रत्येक अक्षराची सुरुवात नि शेवट डोक्यावरच्या शिरोरेषेवर होते. मोडीत अनेक शब्दांची लघुरूपे वापरून कमीत कमी ओळीत सारांश लिहिला जातो. पुष्कळ शब्द संक्षिप्त रूपाने लिहिले जातात. मोडी लिपी पेशवाई काळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती. सुबक अक्षर, 2 ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्ध लेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. विरामचिन्ह फारशी वापरली जात नाहीत, त्यामुळे कागदपत्रांचे वाचन दुष्कर होते. अनुस्वार व मात्रा जागा बदलतात. एकसारख्या दिसणाऱ्या अक्षरामुळे अर्थभेद होतो. अनुस्वार व मात्रा जागा बदलतात म्हणजे एकदा टाक शाईत बुडवून लिहायला सुरुवात केली की सलग शेवटपर्यंत लिहायचा आणि जिथे मात्रा असतील, अनुस्वार असतील ते नंतर द्यायचे. त्याच्यामुळे त्याची जागा कधीकधी बदलते. एकसारख्या दिसणाऱ्या अक्षरांमुळे अर्थभेद होतो, म्हणून तिला पिशाच्य किंवा कुटिल लिपी असं सुद्धा म्हणतात. मोडी लिपीचं 4 कालखंडामध्ये वर्गीकरण केलं जातं. जसा जसा काळ बदलत गेला, जसं जसं राज्यकारभार बदलत गेला तसं तसं त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि या 4ही काळांचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर त्याचं वर्गीकरण, त्या वर्गीकरणाला दिलेली नावं ही त्या त्या राज्यकारभाराची आहेत असं आपल्याला लक्षात येतं. पहिला कालखंड यादवकालीन. या यादवकालीन मोडी लिपीत लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदी जवळ आणि उभी काढली गेली. दुसरा शिवकालीन. शिवकालीन शैलीत किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. आणि चौथा कालखंड आंग्लकालीन. इंग्रजांच्या राजवटीमध्ये फाउंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी, रुंदी आणि टोक येत असे ते पेनच्या वापरात शक्य नव्हते. त्यामुळे मोडी गुंतागुंतीची झाली, किचकट दिसू लागली. खरं म्हणजे इंग्रजांच्या राजवटीमध्ये इंग्रजांनी काही मोडी लिहिली नाही. त्यांच्याकडे काम करणारे आपलेच लोक मोडी लिहित असत. पण पेनच्या वापरामुळे या काळामध्ये ती फारच गुंतागुंतीची आणि किचकट झाली. इसवी सन 13व्या शतकापासून तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मोडी लिपी प्रचारात होती. पेशव्यांचे सर्व दप्तर, सर्व कागदपत्र मोडीतच होते. पुढे या लिपीला वेगवेगळी वळणे लावून तिचे स्वरूप बदलले. आता मोडी लेखनाचे काही नियम आहेत. अगदीच 2-3 आहेत, पण ते नियम ही लिपी लिहिताना किंवा ती लिहिताना पाळावेच लागतात. मग नियम म्हणजे काय तर लिहिण्यासाठीचं बंधन म्हणजे नियम. पहिला नियम आहे शिरोरेघ. लिहिण्यापूर्वी कागदावर एक सरळ रेष काढली जाते आणि ती काढावीच लागते, आवश्यकच आहे. आणि त्यानंतर लिखाणाला सुरुवात होते. मोडी लिपीमध्ये दुसरा नियम, मोडी लिपीमध्ये सर्व इकार दीर्घ आहेत. तिसरा नियम, सर्व उकार ह्रस्व आहेत. मोडी लिपीचे नीट निरीक्षण केलं तर अंकाच्या साह्याने सुद्धा ती लिहिता येते आणि किती सोपी आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे 3चा आकडा काढला तर अ काढता येतो. 4चा आकडा काढला तर ज, न, ल ही 3 अक्षरं काढली जातात. 5चा आकडा काढला तर आपण ज्या 2 मात्रा देतो
त्या काढल्या जातात. 6 हा आकडा काढला तर ख, छ, द, ध, ब, ह ही इतकी अक्षरं काढली जातात. आणि 7 हा आकडा काढला तर स आणि य, पण स साठी सरळ 7 आणि य साठी उलटे 7, म्हणजे त्याचा गोल डाव्या बाजूनी. एरवी आपण 7 आकडा काढतो तो त्याचा गोल येतो उजव्या बाजूनी, आणि डाव्या बाजूनी तो गोल काढला तर ते य अक्षर होतं. तर अशी ही लिपी अंकाच्या साहाय्याने सुद्धा लिहिली जाते. मराठी साम्राज्याबरोबरच भारतात मोडीचा प्रसार झाला. महाराष्ट्रात प्रचलित असलेली मोडी 1950 नंतर सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून काढून टाकण्यात आली. मराठ्यांचे राजकारण जेथे जेथे गेले तेथे तेथे सार्वजनिक व खाजगी पत्रव्यवहार हिशोब ताळेबंद मोडीत लिहिला जाई. मोडी लिपीची भाषा मराठीच असते. त्यामुळे मोडी लिपीचा कागद आपण देवनागरी लिपीत करणे त्याला लिप्यंतर असे म्हणतात. त्याला भाषांतर म्हणायचं नाही किंवा ते भाषांतर नसतं. मोडी लिहिणे जसे कौशल्याचे तसेच अचूक वाचणे हे देखील कौशल्याचे आहे. विरामचिन्ह देण्याची पद्धतच नाही. त्यामुळे शब्द वाक्य समजून संदर्भ लावून वाचावे लागतात. मग ही लिपी इतकी सोपी आणि इतकी छान होती तर ती बंद का झाली? तर त्या काळी मुद्रण कलेसाठी अखंडित वर्णाची सोय नाही म्हणून, आणि टायपिंग कंपोजिंग अशक्य, पण तसंच धातुमुद्रा जुळणी ही समाधानकारक होत नसे. मराठीसाठी देवनागरी मुद्रा सहज उपलब्ध होत असत. त्यामुळे मोडी मागे पडू लागली. भारतीय इतिहास संशोधन मंडळात समोर आलेला सर्वात जुना मोडी लेख 1389चा होता. मोडीच्या पहिल्या धातुमुद्रा विल्यम कॅरीने 1801 बंगालमधील सेरामपूर येथे नागपूरकर भोसल्यांकडील पंडित वैद्यनाथ यांच्या साह्याने करून घेतल्या. मराठी भाषेचे व्याकरण, मराठी भाषांचा कोश, नवा करार इत्यादी सारखी पुस्तके मोडीत छापली जाऊ लागली. ऐतिहासिक काळात मोडी लिपीचा वापर हस्तलिखितासाठी होत असे. तर छपाई करता येत नसल्यामुळे किंवा धातुमुद्रा तयार करता येत नसल्यामुळे मोडी मागे पडली आणि सरकारी आदेशानेही ती बंद झाली. त्यामुळे मोडी बंद झाली. आता बरेचदा असा आक्षेप घेतला जातो किंवा असं म्हटलं जातं की ही मृत किंवा मृतवत झालेली जी लिपी आहे अशा कालबाह्य लिपीच्या अध्ययनाचा काय उपयोग? तर याचं उत्तर असं आहे, 12व्या शतकापासून सुमारे 7 शतके मोडी लिपी राजव्यवहार व दैनंदिन कामकाजात वापरली जात होती. त्यावेळच्या कागदपत्रात अनेक राजकीय रहस्ये व घरगुती व्यवहार अजूनही दडून बसले आहेत. आणि ज्यांना इतिहासात संशोधन करायचं आहे, इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्यांना ही कागदपत्र अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही. आणि अशी लाखोनी कागदपत्र पडली आहेत ज्याचं लिप्यंतर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून या लिपीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग मोडी कशी शिकता येईल? मोडी शिकण्यासाठी मुंबई, पुणे येथे क्लासेस आहेतच. तसेच भारतीय संशोधन विभागातही मोडीचे ठराविक काळात साधारणपणे मे महिन्यात किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये क्लासेस घेतले जातात. तसेच व्हॉट्सॲपवर ऑनलाईन क्लासेस होतात. याशिवाय यूट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत. यातलं काहीच शक्य नसेल तर मोडीची पुस्तकं घरी आणून स्वयंअध्ययनानेही ते शिकता येईल. मोडी शिकण्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती सराव आणि शिकण्याची इच्छा. असं म्हणतात, सामर्थ्य आहे सरावाचे, जो जो करील सराव त्यासी अपयशाचे भय नाही. थोडक्यात काय की ही जी वैभवशाली प्राचीन लिपी आहे, महाराष्ट्राचं खासियत आहे
ती शिकण्याची इच्छा चिकाटी असायला हवी. व्हॉट्सॲपवर जे क्लासेस होतात त्या क्लासेसमध्ये ज्यांनी कोणी ती क्लासेस सुरू केले असतील ते आपल्याला 2-2 अक्षरं रोज पाठवतात आणि ती अक्षरं आपल्याला 10 वेळा, म्हणजे 1 पान असं 1 पान आणि इथपासून सुरू करायचं 1 अक्षर असं 10 असं जितके वेळा मावेल तितके वेळा लिहून काढायचं. म्हणजे थोडक्यात काय आहे की लिहून 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 सराव करून करून मोडी लिपी सहज शिकता येते आणि सोपी आहे. तर ही अशी वैभवशाली मोडी लिपीची संपूर्ण ओळख नाही म्हणणार मी, पण तोंड ओळख करून देण्याचा मला जी संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.